शिवसेना पक्ष चिन्हाबाबत उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद केला। विधिमंडळ पक्षातील फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नाही असा युक्तिवाद करत सिब्बलांनी थेट घटनेच्या 10व्या कलमाचा दाखला दिलाय। विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत पक्ष चिन्हाचा निर्णय दिला गेला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। एकदा आपण ग्राफिक्सद्वारे काय नेमकं कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान मुद्द्यांची मांडणी केली ते एकदा आपण पाहूया। तर विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला। 2018च्या घटनेनुसार ठाकरेंना सर्व अधिकार आहेत। ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष आहे असं सिब्बलांनी म्हटलं। तर सिब्बल यांच्याकडून सुभाष देसाई केसचा यावेळी दाखला देण्यात आला। आमदारांच्या संख्येनुसार आयोगाचा हा निर्णय असल्याचं सिब्बलांनी म्हटलं। 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नाही। आयोगानं अपात्रतेची वाट पाहायला हवी होती। पक्षघटनेशी विधानसभा अध्यक्षांचा संबंध नाही। अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं कोर्टानं म्हटलंय। आमदार अपात्रतेबाबतच्या निर्णयावर पक्ष चिन्हाचा निर्णय आधारित असणं गरजेचं आहे। आमदार अपात्र ठरल्यास विधिमंडळातील संख्याबळ विचारात घेतलं जाणार नाही। आम्हाला व्हीप जारी करण्याचा अधिकार आहे। संसदेत पक्षाचा नेता निवडण्याचाही अधिकार आहे।